सकाळी सकाळी जर का उठल्यानंतर डोळ्यांना असा काहीतरी प्रकार दिसल्यानंतर समजून जायचं असतं की आज काहीतरी स्पेशल आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज वार होता, शनिवार होता. तर आपल्या गावची यात्रा देखील होती. गावची यात्रा होती तर मी चाललेलो आपलं शर्ट इस्त्रीला द्यायला. क्वालिटीच्या विषयात कधीच मागं पडायचं नाही. मग आवरून सावरून आलो होतो इथं मॅच पाहायला आल्यानंतर एक गोष्ट समजली की एका बाजूला मडचा संघ आणि दुसऱ्या बाजूला पिंपळगावचा संघ. म्हणलं होम ग्राउंडवरती, होम पिचवरती कशा प्रकारची कामगिरी करणार मड संघ पाहणं देखील गरजेचं होतं. तर प्रेम लोखंडेने एक कॅप्टनची पारी खेळून मड संघाला फायनलमध्ये नेलं. आपण देखील होतो, पण काही कारणास्तव आपल्या प्लेइंगमध्ये जागा नव्हती. तर त्यानंतर बाजारात आलो. बाजारात आल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की जो नेहमी बाजार भरतो त्यापेक्षा आज काहीतरी स्पेशल बाजार भरला होता. याच्यामागचं कारण असं की यात्रा होती. यात्रेमुळे मोठा वाटत होता बाजार. मग त्यानंतर गणेश सर भेटले. गणेश सराला म्हणलं, गणेश सर कधी मॅच? गणेश सर म्हणले नेक्स्ट मॅच आहे. म्हणलं गणेश सरांना म्हणलं ऑल द बेस्ट. गणेश सर गेले होते आपली टाकी खाली करायला. त्यानंतर हा विषय पाहिल्यानंतर सर्वांना प्रश्न पडतो की काय? तर निश्चितपणे सांगणं हा प्रकार म्हणजे चेअर गर्ल. विशेष आकर्षण असतं फायनलच्या दिवशी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चेअर गर्लचं आगमन झालं होतं आणि फायनलच्या दिवशी चेअर गर्ल ह्या असतातच. भागात टॉपचा विषय म्हणून पाहिलं जातं, कारण की 12 वाड्या मिळून होणारं एक गाव म्हणजे मड 12 गाव. आणि त्यानंतर मग आपण आलो इथं खंडेरायाची वर्गवणी भरायला आल्यानंतर एक गोष्ट समजली की बऱ्या प्रमाणात वर्गवणी देखील गोळा होते. आणि त्यानंतर मग मंदिराचा देखील थोडासा व्ह्यू कॅप्चर केला. मंदिर देखील आपलं एवढं क्वालिटी की बास रे बास, कारण की गावाच्या मध्ये आणि ग्राउंड देखील आपल्या गावाच्या मध्येच येतं. त्यामुळं मोठ्या प्रमाणात देखील गर्दी होतीच आणि पाहुणे मंडळी देखील आलेले असतात यात्रेमुळं. ते देखील टुर्नामेंटचा आनंद घेतात. आणि त्यानंतर तमाशाची देखील गाडी आली होती. गाडी आल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की आज जोरदार कार्यक्रम होणार आहे, कारण की गाडी खूपच लवकर आली होती. आणि मग त्यानंतर गेलो जुन्या गावात गेल्यानंतर बैलगाडा देखील चालू होता. एका बाजूला टुर्नामेंट, एका बाजूला बैलगाडा शर्यत. म्हणलं गावाने खूपच खर्च केला आहे. मोठ्या प्रमाणात गाव खर्च करत असतं दरवर्षीप्रमाणे. याही वर्षी केलाच होता. त्यानंतर पुन्हा एकदा गावात आलो. फायनलची मॅच चालू होती आणि हा जो व्यक्ती दिसतो इसको सुनाई बी नाही देता और बोलना बी नाही आता, आणि मैदानातून खुर्ची घेऊन चालला होता. त्याला म्हणलं बाबा आता तो विषय हार्ड आहे. मग संध्याकाळच्या टायमाला देवाचा कार्यक्रम असतो. ती देवाची काठी नाचवायचा पारंपरिक पद्धतीने सर्व काही गोष्टी पार पाडल्या जातात. आणि मग त्यानंतर फाट्यावरती आलो. फाट्यावरती आल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की गावात तर गर्दी आहेच आहे, फाट्यावर देखील गर्दी होती, कारण की रस्त्याचं देखील काम चालू होतं. आणि रात्रीच्या टायमाला मग बसलो तमाशाला पुढं बसल्यानंतर आपल्या गावच्या तमाशाला पुढं नाही बसायचं, मग कुठं बसायचं? तर मग कोणत्याही तमाशाला पुढं न बसणारा व्यक्ती आज गावच्या तमाशाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुढं बसलो होतो. माझ्यासोबत होते माझे मित्र बाळाबाईचाला पण ना दे ना बाग काहीशी. आणि आय थिंक माझ्या अंदाजानुसार आम्ही 3 ते 4 वर्ष झालं बाळाभाई आणि मी दरवर्षीप्रमाणे एकत्रच बसत असतो तमाशाला. कुठेही असला बाळाभाई त्याला आवाज देऊन आपल्या पुढं जागा तयार करणं आणि त्याला बसवणं हे आपलं दरवर्षीचं ठरलेलं रुटीन आहे. आणि मग दुसऱ्या दिवशीचा सकाळ म्हणजे हजेरीचा कार्यक्रम. हजेरीच्या कार्यक्रमाला आल्यानंतर एक गोष्ट पाहायला भेटली ती म्हणजे सकाळी कोणची तरी बारी फकाट होती. म्हणलं रात्रीची उतरली नसेल तर त्यामुळं इथं बारी फकाट होती. म्हणलं चला त्याला देखील फेममध्ये घेऊया थोडासा, तो देखील स्टार होईल. आणि त्यानंतर दुपारच्या टायमाला असं काहीतरी वातावरण झालं होतं की एका बाजूला पाहिलं की वातावरणाचं पावसाचं आणि एका बाजूला पाहिलं तर ऊन होतं. तर नक्की हवामान खातं देखील ह्या वातावरणाचा अंदाज लावू नाही शकत होतं की पाऊस येईल की नाही. पण हवामान खात्याचा अंदाज चुकवत पावसाने देखील अशी काही झळप घेतली की बास रे बास. डायरेक्ट गारपीटच चालू झाली. गारपीट चालू झाल्यानंतर म्हणलं मायला आजच तमाशा झाला आणि लगेच पावसाने देखील तमाशा घालायला सुरुवात केली. मग काय गारा वेचल्या, थोड्याफार गाला खाल्ल्या, पण खूप थंड वाटत होतं आणि हवा देखील एवढी कडाक्याची होती की बास रे बास. आणि मातीचा सुगंध देखील येत होता. म्हटलं वा काय क्वालिटी. आणि आखाडा देखील दरवर्षी भरतो, पण यावर्षी आखाड्याचं नियोजन थोडं बाजूला केलं होतं, कारण की आमचा आखाडा बांधलेला आहे. पण यावर्षी त्या आखाड्यातली माती चिकट झाल्यामुळं आखाडा दुसरीकडं तयार केला होता. त्यानंतर प्रेम सरांनी देखील आपल्याला शाऊटआउट दिला ॲज अ एकता मड टीम कॅप्टन. आणि त्यांच्यासोबत महेश भाऊंना देखील ब्लॉगमध्ये घेतलं.
आणि त्यानंतर एक गोष्ट जी 2025मध्ये पाहायला भेटली ती म्हणजे ही जी कुस्ती खेळणारी व्यक्ती ती म्हणजे एक मुलगा नसून मुलगी. तर म्हणलं आखाड्याचं देखील रंगत वाढवण्याचं काम मुलीने केले. तर आणि ज्याप्रमाणे सांगितलं जातं की मुली कुठेही कमी पडत नाही ते देखील पाहायला भेटलं. म्हणलं आज मिलेंगे हमको दंगल, दंगल में जंगल, जंगल में दंगल. त्यानंतर बाबूदा, शशीदा त्या दोघांना देखील म्हणलं तुम्हाला देखील ब्लॉगमध्ये घेतो जरा हात वगैरे करा. तर बाबूदा काय ऐकत नव्हतं, जरा लाजत होता. मग महेश द्याला परत एकदा घेतलं आणि राहुल सर, राहुल भाऊ म्हणजे मस्करीचे ते पण ते स्वबंधुत्वच. आणि मग त्या लेडीजची कुस्ती जरा खूपच टायमाने लागली होती. तर रोशन साऊंड सिस्टीमने देखील एक योग्यता काम केलं की हॉलिजनचं सौजन्य त्यांनी दिलं. त्यांचं देखील मनःपूर्वक आभार सर्वांनी मानलं. मी पण मानावं असं काही मला वाटत नाही, कारण की गावाने मानलं म्हणजे मी मानलं आणि मी मानलं म्हणजे गावाने मानलं, त्यात काय वाद नाही. आणि निश्चितप्रमाणे जी व्यक्ती मी तुम्हाला म्हणजे जी महिला आधी तुम्हाला दाखवली होती जी मुलगी, त्या मुलीनीच कुस्ती मारली. तिचं देखील मनःपूर्वक आभार सर्वांनी मानलं. एवढा वेळ मी चालू नाही ठेवलं, त्यांची कुस्ती खूप वेळ चालली होती. त्यानंतर आजचा ब्लॉग इथंच संपतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लव यू गाईज. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला ब्लॉग.